Welcome to Galaxy Classes where concepts become clear and learning becomes powerful. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण आपल्या मराठीच्या पुस्तकातली एक खूप सुंदर, खूप भावुक कविता शिकणार आहोत. ही कविता आपल्या सगळ्यांच्या मनाला स्पर्श करणारी आहे, कारण ही आहे आपल्या देशाच्या सैनिकांबद्दल, त्या जवानांबद्दल जे आपल्या रक्षणासाठी सीमेवर उभे असतात. कवितेचं नाव आहे औक्षण. चला, या कवितेच्या माध्यमातून त्या वीरांना आपण एक मानाचा मुजरा करूया. बघा, ही कविता त्या प्रत्येक सैनिकाला, त्या प्रत्येक जवानाला समर्पित आहे, जो आपलं घर, आपलं कुटुंब सगळं काही मागे सोडून देशाच्या सीमेवर आपल्या सर्वांच्या संरक्षणासाठी दिवस-रात्र उभा असतो. आणि जेव्हा तो लढायला निघतो, तेव्हा फक्त त्याचं कुटुंब नाही, तर अख्खा देश, संपूर्ण देश त्याच्या पाठीशी उभा राहतो. ही जी भावना आहे ना, कृतज्ञतेची, आदराची, प्रेमाची, हीच भावना कवयित्री इंदिरा संत यांनी या कवितेत अगदी सोप्या शब्दात मांडली आहे. या चित्रात बघा, एक आई, एक बहीण जवानाचं औक्षण करत आहेत. उसके माथे पर तिलक लगाकर, आरती उतारकर उसे विजय का आशीर्वाद दे रही हैं. हीच या कवितेची मुख्य भावना आहे. चला तर मग बघूया, आज आपण हा अभ्यास कसा करणार आहोत. आपला आजचा लर्निंग रोड मॅप कसा असेल ते पाहूया. सगळ्यात आधी आपण कवितेची ओळख करून घेऊ, कवयित्रींबद्दल जाणून घेऊ. त्यानंतर आपण कवितेच्या प्रत्येक ओळीचा, प्रत्येक शब्दाचा अर्थ नीट समजून घेऊ. वी विल गो लाईन बाय लाईन. त्यानंतर आपण कवितेचा भावार्थ आणि तिची वैशिष्ट्ये पाहणार आहोत. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं, शेवटी परीक्षेच्या दृष्टीने तयारी कशी करायची आणि काही महत्त्वाच्या प्रश्नांचा सराव सुद्धा करू. सो आर यू रेडी? लेट्स बिगिन. तर सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून, कवितेची ओळख. कुठलीही कविता समजून घेण्याआधी ती कोणी लिहिली आहे आणि कोणत्या संदर्भात लिहिली आहे हे समजून घेणं खूप महत्त्वाचं असतं. सो लेट्स फर्स्ट अंडरस्टँड द पोएट इंदिरा संत अँड द कॉन्टेक्स्ट ऑफ दिस पोएम. कवितेचं शीर्षक आहे औक्षण. मुलांनो, औक्षण हा शब्द तुम्ही नक्कीच ऐकला असेल. आपल्या घरी वाढदिवसाला, परीक्षेला जाताना किंवा कुठल्याही चांगल्या कामाला निघताना आई आपलं औक्षण करते, बरोबर? तर औक्षण म्हणजे काय? सोप्या मराठीत सांगायचं तर ओवाळणे, म्हणजे आरती करून मंगल कामना करणे. हिंदी में हम इसे कह सकते हैं आरती करके मंगल कामना करना. इन इंग्लिश यू कॅन कॉल इट अ रिच्युअल ब्लेसिंग सेरेमनी. ही आपल्या भारतीय संस्कृतीतली एक खूप सुंदर परंपरा आहे, जी प्रेम, काळजी आणि शुभेच्छा व्यक्त करते. आणि विचार करा, इथे तर देशाचा जवान युद्धावर चाललाय, मग त्याचा औक्षण किती महत्त्वाचा असेल. आणि ही इतकी सुंदर भावस्पर्शी कविता लिहिली आहे कवयित्री इंदिरा संत यांनी. त्यांचा जीवनकाळ 1914 ते 2000 असा आहे. मराठी साहित्याच्या क्षेत्रात इंदिरा संत हे एक खूप मोठं आणि आदरणीय नाव आहे. त्या आपल्या भावोत्कट कवितांसाठी ओळखल्या जातात, म्हणजे इमोशनली इंटेन्स पोएम्स. इंदिरा संत या फक्त एक कवयित्रीच नव्हत्या, तर त्या एक उत्तम कथाकार आणि ललित लेखिकासुद्धा होत्या. पण त्यांची मुख्य ओळख आहे विशुद्ध भावकविता लिहिणारी कवयित्री. आता याचा अर्थ काय? इसका मतलब है प्युअरली इमोशनल पोएट्री. ते आपल्या कवितांमधून मानवी भावना, विशेषतः प्रीती म्हणजे प्रेम, विरह म्हणजे जुदाई का दर्द आणि एकाकीपणा म्हणजे लोनलीनेस या भावनांना खूप सुंदरपणे शब्दांत मांडायच्या. त्यांच्या कवितेचं वैशिष्ट्य म्हणजे भावोत्कट आणि नेमके शब्द, म्हणजे हायली इमोशनल अँड प्रिसाईज वर्ड्स. आणि हा पॉइंट परीक्षेसाठी खूप महत्त्वाचा आहे, तो लक्षात ठेवा. त्यांच्या गर्भरेशीम या कविता संग्रहाला साहित्य अकादमीसारखा प्रतिष्ठित पुरस्कार मिळाला होता. सो दिस इज अन इम्पॉर्टंट फॅक्ट. मेंदी, मृगजळ, रंगबावरी हे त्यांचे काही इतर प्रसिद्ध कविता संग्रह आहेत. चला, आता आपण कवितेच्या हृदयात प्रवेश करूया. वी विल नाव बिगिन द लाईन बाय लाईन एनालिसिस. पहिल्या कडव्यात कवयित्री एका सामान्य नागरिकाच्या भूमिकेतून त्या महान जवानासमोर उभ्या आहेत आणि आपल्या मनातली नम्रता आणि एक प्रकारची असहाय्यता, आपली विनम्रता और लाचारी व्यक्त करत आहेत. मी पहिलं कडवं वाचतो. प्रत्येक शब्दाकडे नीट लक्ष द्या. नाही मुठीमध्ये द्रव्य, नाही शिरेमध्ये रक्त, काय करावे कळेना, नाही कष्टाचे सामर्थ्य. कल्पना करा, एक सैनिक देशासाठी लढायला निघालाय आणि त्याच्यासमोर आपण एक सामान्य नागरिक म्हणून उभे आहोत. आमच्या मनात उसके लिए बहुत आदर है, पर हमें समझ नहीं आ रहा कि हम उसके इस महान काम के बदले में क्या दें. हीच भावना या ओळींमधून व्यक्त होते. नाही मुठीमध्ये द्रव्य. इथे द्रव्य हा एक महत्त्वाचा शब्द आहे. मराठी अर्थ आहे धन, पैसा, संपत्ती. हिंदी में कहेंगे धन, दौलत. इन इंग्लिश वेल्थ और रिचेस. कवयित्री म्हणत आहेत, हे सैनिका,
तुझं औक्षण करण्यासाठी, तुला भेट म्हणून देण्यासाठी माझ्याकडे खूप धन दौलत नाहीये. मेरी मुठ्ठी खाली है. मी एक सामान्य माणूस आहे, माझ्याकडे तुला देण्यासाठी मोठी संपत्ती नाही. इथे कवयित्री जवानाच्या त्यागापुढे स्वतःच्या भौतिक गोष्टी किती छोट्या आहेत हे सांगत आहेत. एक्झाम अँगल, परीक्षेमध्ये या ओळीचा अर्थ स्पष्ट करा असा प्रश्न आला तर ही विनम्रतेची भावना स्पष्ट करणं खूप महत्वाचं आहे. पुढची ओळ आहे नाही शिरेमध्ये रक्त. आता इथे शिर या शब्दाचा अर्थ आहे नस किंवा रक्तवाहिनी. मराठी अर्थ नस रक्तवाहिनी, हिंदी में नस रग, इन इंग्लिश वेन. पण इसका मतलब ये नहीं है कि कवयित्री के शरीर में खून नहीं है. हा एक लाक्षणिक म्हणजे सिंबॉलिक अर्थ आहे. कवयित्री म्हणत आहेत की तुझ्या नसांमध्ये जसं देशासाठी लढणारं सळसळतं गरम रक्त आहे, जो जोश आहे, जी हिंमत आहे, तशी ताकद, तसा जोश माझ्यात नाही. मी तुझ्यासारखे तरुण आणि बलवान नाही. माझं रक्त तुझ्या मनाने थंड आहे. मी एक सामान्य जीवन जगतो, तुझ्यासारखं धाडसी नाही. दिस इज अ वे ऑफ शोईंग डीप रिस्पेक्ट फॉर द सोल्जर्स करेज अँड एनर्जी. आणि पहिल्या कडव्याच्या शेवटच्या 2 ओळी, काय करावे कळेना, नाही कष्टाचे सामर्थ्य. कवयित्री म्हणतात, मला खरंच कळत नाहीये की मी तुझ्यासाठी काय करू. आय एम फीलिंग सो हेल्पलेस. कारण माझ्यात तुझ्यासारखे शारीरिक कष्ट करण्याची शक्ती किंवा ताकद नाही. इथे सामर्थ्य या शब्दाचा अर्थ आहे शक्ती किंवा बळ. मराठी अर्थ शक्ती, बळ. हिंदी में शक्ती, ताकद. इन इंग्लिश स्ट्रेंथ ऑफ पॉवर. तू सीमेवर ऊन, पाऊस, बर्फ सहन करतोस, पण तेवढे कष्ट करण्याची ताकद माझ्यात नाही. या पूर्ण कडव्यातून एक सामान्य नागरिक जवानाच्या महान कार्यापुढे स्वतःला किती लहान समजतो ही भावना व्यक्त होते. लक्षात ठेवा, या कडव्याचा भावार्थ विचारल्यास विनम्रता आणि असहाय्यता हे 2 शब्द तुमच्या उत्तरात आलेच पाहिजेत. पहिल्या कडव्यात आपण पाहिलं की कवयित्रींना किती असहाय्य, हेल्पलेस वाटत आहे. आता दुसऱ्या आणि तिसऱ्या कडव्यात त्या आपल्या या सामान्य जीवनाची तुलना सैनिकाच्या महान त्यागाशी करतात आणि आपल्याला पटवून देतात की त्या जवानाचं बलिदान किती मोठं आहे. दुसरं कडवं बघा, जीव ओवाळावा तरी जीव किती हा लहान, तुझ्या शौर्यगाथेपुढे त्याची केवढीशी शान. कवयित्री म्हणतात, हे सैनिका, तुझं कार्य इतकं महान आहे की माझ्या मनात येतं की मी माझा जीव तुझ्यावरून ओवाळून टाकावा. मैं अपनी जान तुम पे कुर्बान कर दूं. पण लगेच त्यांच्या मनात विचार येतो, अरे पण माझा हा सामान्य जीव तुझ्या त्या महान त्यागापुढे तो किती छोटा आहे, किती क्षुल्लक आहे, उसकी कोई किंमत ही नाहीये. इथे जीव ओवाळावा याचा अर्थ आहे प्राण कुर्बान करणे, टू सॅक्रिफाईस वन्स लाईफ, आणि लहान म्हणजे छोटा किंवा इनसिग्निफिकंट. या ओळीतला सर्वात महत्वाचा शब्द आहे शौर्यगाथा. मराठी अर्थ पराक्रमाची कथा. हिंदी में वीरता की कहानी. इन इंग्लिश अ सागा ऑफ वॅलर. शौर्यगाथा म्हणजे तू सीमेवर जे पराक्रम गाजवतोस, जो इतिहास घडवतोस, त्याची ती महान कहाणी. कवयित्री म्हणतात की तुझ्या या वीरता की कहानी के सामने माझ्या या साध्या सामान्य जीवनाची काय प्रतिष्ठा आहे, त्याची केवढीशी शान. इथे शान या शब्दाचा अर्थ आहे प्रतिष्ठा, मान. हिंदी में शान, इज्जत. इन इंग्लिश प्रेस्टीज और व्हॅल्यू. माझ्या जीवनाची काय किंमत, तुझ्या शौर्यापुढे ती नगण्य आहे. इट्स नथिंग. यातून जवानाच्या कार्याबद्दलचा प्रचंड आदर व्यक्त होतो. इथे बघा, ही तुलना तुम्हाला अजून स्पष्ट होईल. एका बाजूला आहे जवानाचं शौर्य, देशासाठी प्राणपणाला लावणारं, इतिहास घडवणारं एक महान कार्य. अँड ऑन दी अदर साइड देर इज अ कॉमन पर्सन्स लाईफ, एक आम इंसान की जिंदगी, जी त्या शौर्यगाथेपुढे खूपच छोटी आणि सामान्य वाटते. दिस कंपॅरिझन हायलाइट्स द मॅग्निट्यूड ऑफ द सोल्जर्स सॅक्रिफाईस. आता आपण तिसऱ्या कडव्याकडे वळूया. इथे कवयित्री आपल्या कल्पनेतून युद्धभूमीचं, बॅटल फील्डचं चित्र उभं करत आहेत. डोळे बंद करून फक्त इमॅजिन करा. वर घोंघावे बंबारा, पुढे कल्लोळ धुराचे, धडाडत्या तोफांतून तुझे पाऊल जिद्दीचे. हे शब्द ऐकल्यावरच आपल्या डोळ्यासमोर युद्धाचं एक भयानक चित्र उभं राहतं. वर घोंघावे बंबारा, पुढे कल्लोळ धुराचे. घोंघावणे म्हणजे मोठा आवाज करत फिरणे, टू रोर. आणि बंबारा म्हणजे बॉम्बचा मारा, कंटिन्युअसली बॉम्ब्स अँड बुलेट्स आर बीइंग फायर्ड. आणि कल्लोळ म्हणजे मोठा लोट, अ ह्यूज क्लाउड. इथे धुराचा लोट. मराठी अर्थ धुराचा मोठा लोट. हिंदी में धुए का बड़ा गुबार. इन इंग्लिश अ ह्यूज क्लाउड ऑफ स्मोक. कवयित्री म्हणतात, हे सैनिका, तुझ्या डोक्यावर बॉम्ब आणि गोळ्यांचा वर्षाव होतोय. तुझ्या समोर सगळीकडे बॉम्बस्फोटामुळे धुराचे काळे लोट पसरले आहेत. असे एक जीव घेणं वातावरण आहे.
पण अशा भयानक परिस्थितीत जिथे मृत्यू समोर नाचतोय तिथे तू काय करतोस? धडाडत्या तोफांतून तुझे पाऊल जिद्दीचे. धडाडत्या म्हणजे मोठा आवाज करणाऱ्या तोफा, रोरिंग कॅनन्स. या सतत आग ओकणाऱ्या तोफांमधून सुद्धा तुझं पाऊल मागे हटत नाही, ते जिद्दीने पुढेच पडत आहे. जिद्दीचे हा शब्द इथे खूप महत्वाचा आहे. मराठी अर्थ निश्चयाचे, दृढ. हिंदी में दृढ निश्चयवाला, अडिग. इन इंग्लिश डिटर्मिन्ड, फर्म. याचा अर्थ कितीही संकट आली तरी तुझा निश्चय पक्का आहे, तू घाबरत नाहीस. तू देशाच्या रक्षणासाठी दृढ निश्चयाने, हिम्मतीचे पुढे आणि पुढेच चालला आहेस. दिस शोज द इनक्रेडिबल करेज अँड डिटर्मिनेशन ऑफ आवर सोल्जर्स. आता आपण कवितेच्या शेवटच्या 2 कडव्यांकडे आलो आहोत, जिथे कवयित्रींची भावना परमोच्च बिंदूवर पोचते. द इमोशन रीचेस इट्स पीक. इथे कवयित्री जवानाला एक असं औक्षण करणार आहेत जे आपण कधीच पाहिलं नसेल किंवा कल्पनाही केली नसेल. 4थं कडवं बघा, किती सुंदर कल्पना आहे. तुझी विजयाची दोड डोळे भरून पहावी, डोळ्यांतील आसवांची ज्योत ज्योत पाजळावी. कवयित्री म्हणतायत, हे सैनिका, तू जेव्हा शत्रूंवर विजय मिळवून परत येशील, तुझी ती विजयाची दोड म्हणजे अ विक्ट्री मार्च, तो क्षण आम्हाला डोळे भरून बघायचा आहे. वी वॉन्ट टू विटनेस दॅट मोमेंट ऑफ ग्लोरी विथ आवर ओन आईज. आमची हीच एक इच्छा आहे. आणि पुढची ओळ तर या कवितेचं हृदय आहे, द हार्ट ऑफ द पोएम. डोळ्यांतील आसवांची ज्योत ज्योत पाजळावी. आसवे म्हणजे अश्रू, हिंदी में आंसू, इंग्लिश टीयर्स. आणि ज्योत म्हणजे दिव्याची ज्योत, हिंदी लव, इंग्लिश फ्लेम. कवयित्री म्हणतात, जेव्हा आम्ही तुझा तो विजयी पराक्रम पाहू तेव्हा आमच्या डोळ्यात जे अश्रू येतील ते दुःखाचे नसतील, ते असतील आनंदाश्रू, अभिमानाचे अश्रू, टीयर्स ऑफ जॉय अँड प्राईड. त्या प्रत्येक अश्रूची एक एक ज्योत बनवून तुझं औक्षण करावं अशी माझी इच्छा आहे. इथे पाजळावी या शब्दाचा अर्थ आहे पेटवावी. मराठी अर्थ पेटवावी, हिंदी में जलाना, प्रज्वलित करना. इन इंग्लिश टू लाईट अप, टू इग्नाइट. ही कल्पना किती सुंदर आहे बघा. कवयित्रीकडे औक्षणाच्या तबकात दिवा नाही, पण त्यापेक्षाही मौल्यवान गोष्ट आहे जवानाबद्दलचे अभिमानाचे अश्रू, आणि त्याच अश्रूंच्या ज्योती करून ती जवानाला ओवाळू इच्छिते. दिस इज द मोस्ट पॉवरफुल इमेजरी इन द पोएम. परीक्षेमध्ये या ओळींवर आधारित रसग्रहणाचा प्रश्न 100% येऊ शकतो, याची तयारी करून ठेवा. आणि आता कवितेचं शेवटचं कडवं, जो या कवितेचा सार आहे, द कन्क्लुजन. अशा असंख्य ज्योतींची तुझ्या मागून राखण, दीनदुबळ्यांचे असे तुला एकच औक्षण. असंख्य म्हणजे ज्यांना मोजता येत नाही, हिंदी में अनगिनत, इंग्लिश में इनन्यूमरेबल, काउंटलेस. कवयित्री म्हणतात की ह्या ज्या अश्रूंच्या ज्योती आहेत त्या फक्त माझ्या एकटीच्या डोळ्यात नाहीयेत, तर देशातील करोडो लोकांच्या, प्रत्येक भारतीयाच्या डोळ्यांतील अशा असंख्य अनगिनत ज्योती तुझ्या पाठीशी आहेत, तुझ्या सोबत आहेत. इट्स द ब्लेसिंग ऑफ द एंटायर नेशन. आणि या असंख्य ज्योती काय करतील? त्या तुझ्या मागून राखण करतील. राखण म्हणजे रक्षण. मराठी अर्थ रक्षण, सांभाळ. हिंदी में रक्षा, हिफाजत. इन इंग्लिश प्रोटेक्शन, गार्डिंग. या करोडो लोकांच्या शुभेच्छा, त्यांच्या प्रार्थना, त्यांचे आशीर्वाद एक कवच बनून, एक ढाल बनून तुझं रक्षण करतील. आणि आम्ही जे दीनदुबळे आहोत, म्हणजे सामान्य, गरीब लोक, हिंदी में दीन दुखी, आम लोक, इंग्लिश द हंबल अँड पुअर. आमचंही असं अश्रूंच्या ज्योतींचं औक्षणच तुझ्यासाठी खरी भेट आहे, खरा आशीर्वाद आहे. हमारे पास धन दौलत नहीं है, पर हमारे पास तुम्हारे लिए सच्चा प्यार, आदर और दुआएं हैं, और यही हमारा सच्चा औक्षण है. तर मुलांनो, अशा प्रकारे आपण कवितेच्या प्रत्येक ओळीचा अर्थ समजून घेतला. आता आपण एकदा पटकन रिव्हिजन करूया आणि ह्या संपूर्ण कवितेचा भावार्थ म्हणजेच सेंट्रल आयडिया आणि या कवितेची वैशिष्ट्य काय आहेत ते थोडक्यात पाहू. तर या कवितेची मध्यवर्ती कल्पना किंवा सेंट्रल आयडिया काय आहे? सीमेवर लढणाऱ्या जवानाबद्दल संपूर्ण देशातील सामान्य नागरिकांच्या मनात असलेला कृतज्ञतेचा, प्रेमाचा आणि आदराचा भाव व्यक्त करणे हीच या कवितेची मध्यवर्ती कल्पना आहे. द कोर आयडिया इज टू एक्सप्रेस द ग्रॅटिट्यूड, लव्ह अँड रिस्पेक्ट दॅट कॉमन सिटिझन्स फील फॉर द सोल्जर्स. जवान देशासाठी आपलं सर्वस्व अर्पण करतो आणि त्या बदल्यात सामान्य माणूस आपल्या भावनांव्यतिरिक्त काही देऊ शकत नाही, पण त्याच भावना सर्वात मौल्यवान आहेत. हाच या कवितेचा संदेश आहे. आता बघूया या कवितेची पोएटिक फीचर्स म्हणजे वैशिष्ट्य. पहिलं, ही एक भावोत्कट रचना आहे, म्हणजे एक्स्ट्रीमली इमोशनल. दुसरं, कवयित्रीने अगदी नेमके आणि समर्पक शब्द वापरले आहेत, प्रिसाइज अँड अप्रोप्रिएट वर्ड्स, जसे की शौर्यगाथा, कल्लोळ, जिद्दीचे.
तिसरं, जवानाच्या शौर्याचं वर्णन विशेषतः तिसऱ्या कडव्यात खूप प्रभावीपणे केलं आहे, जे आपल्या डोळ्यासमोर चित्र उभं करतं. आणि चौथं वैशिष्ट्य म्हणजे एका सामान्य माणसाच्या मनातल्या नम्रतेच्या आणि आदलाच्या भावनांचं खूप सुंदर चित्रण या कवितेत आपल्याला बघायला मिळतं. चला, आता आपल्या आजच्या सेशनच्या शेवटच्या आणि सर्वात महत्त्वाच्या भागाकडे येऊया, परीक्षा तयारी आणि सराव. वी अंडरस्टूड द पोएम. नाव लेट्स सी हाऊ टू स्कोअर मार्क्स. आपण जे काही शिकलो ते परीक्षेमध्ये प्रभावीपणे कसं लिहायचं ते आता बघू. सगळ्यात आधी एक क्विक वोकॅब्युलरी रिव्हिजन. आपण ह्या कवितेतले महत्वाचे शब्द पुन्हा एकदा बघूया. औक्षण, ओवाळणे. द्रव्य, धन, पैसा. शिर, नस, रक्तवाहिनी. सामर्थ्य, शक्ती, बळ. जीव ओवाळणे, प्राण कुर्बान करणे. लहान, छोटा. शौर्यगाथा, पराक्रमाची कथा. शाण, प्रतिष्ठा. घोंघावणे, आवाज करत फिरणे. बंबारा, बॉम्बचा मारा. कल्लोळ, धुराचा लोट. धडाडत्या, मोठा आवाज करणाऱ्या. जिद्द, निश्चय. दौड, विजय यात्रा. आसवे, अश्रू. ज्योत, दिव्याची ज्योत. पाझळावी, पेटवावी. असंख्य, अनगिनत. राखण, रक्षण. दीनदुबळे, गरीब, सामान्य. हे शब्द आणि त्यांचे अर्थ पक्के लक्षात ठेवा. आता एक टिपिकल एक्झाम क्वेश्चन बघूया, जो बोर्डाच्या परीक्षेत 3 किंवा 4 मार्कांसाठी हमखास विचारला जाऊ शकतो. कवयित्रीने जवानाचे औक्षण कसे केले आहे ते तुमच्या शब्दात लिहा. हा एक स्वमत, पर्सनल रिस्पॉन्स टाईपचा प्रश्न आहे. नाउ लेट्स सी हाऊ टू राईट अ परफेक्ट स्टेप बाय स्टेप आन्सर फॉर दिस. या प्रश्नाचं उत्तर लिहिताना हे 5 मुद्दे, these 5 स्टेप्स तुमच्या डोक्यात ठेवा. स्टेप 1, प्रस्तावना. उत्तराची सुरुवात नेहमी कवी आणि कवितेच्या परिचयाने करा. लिहा की औक्षण ही कविता कवयित्री इंदिरा संत यांनी लिहिली असून यात त्यांनी सीमेवर लढणाऱ्या जवानाबद्दल कृतज्ञतेची भावना व्यक्त केली आहे. स्टेप 2, असहाय्यतेची भावना. मग पहिल्या कडव्याचा संदर्भ देऊन सांगा की कवयित्रीकडे जवानाला देण्यासाठी धनदौलत किंवा शारीरिक बळ नाही. स्टेप 3, कृतज्ञतेची भावना. दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट. इथे चौथ्या कडव्याचा संदर्भ देऊन डोळ्यांतील आसवांच्या ज्योती करून औक्षण करण्याची सुंदर कल्पना सविस्तरपणे तुमच्या शब्दांत लिहा. स्टेप 4, औक्षणाचे स्वरूप. मग सांगा की हे फक्त एका व्यक्तीचं नाही तर संपूर्ण देशातील दीनदुबळ्यांचं औक्षण आहे आणि त्यांच्या शुभेच्छांची राखण जवानासोबत आहे. आणि स्टेप 5, समारोप. शेवटी ह्या कवितेतून व्यक्त होणारा राष्ट्रप्रेमाचा आणि कृतज्ञतेचा संदेश सांगून उत्तराचा शेवट करा. अशा प्रकारे मुद्देसूद उत्तर लिहिल्यास तुम्हाला नक्कीच पैकीच्या पैकी गुण मिळतील. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण औक्षण ही एक अतिशय सुंदर आणि प्रेरणादायी कविता अभ्यासली. मला आशा आहे की तुम्हाला ही कविता, तिचा भावार्थ आणि परीक्षेच्या दृष्टीने सर्व मुद्दे व्यवस्थित समजले असतील. दिस लेसन वॉज ब्रॉट टू यू बाय गॅलेक्सी क्लासेस, क्रिएटेड ओनली फॉर स्टडी अँड कॉन्सेप्ट क्लॅरिटी. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि तुमच्यासाठी खरंच उपयुक्त ठरला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या सर्व मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या व्हिडिओच्या सूचनांसाठी बेल आयकन नक्की दाबा. धन्यवाद.